मी वसंत ढोके, जिल्हाध्यक्ष तसेच उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश। आज जे आम्ही इथे आलेलो आहोत की आम्ही इथे नव्यानंच तालुका अध्यक्ष म्हणून आलमगीर खान यांना नियुक्त केलेला आहे। अरविंद केजरीवाल यांच्या आदेशानुसार आता देशामध्ये ज्या काही जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुका येणार आहेत त्या आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत। तशा प्रकारचा आदेश आम्हाला महाराष्ट्राला सुद्धा मिळाला आहे। येत्या काळात येणाऱ्या सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार आहे। त्या दृष्टीने आमची तयारी सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही स्वबळावर इलेक्शन लढणार आहोत। जवळपास सर्वच जिल्हा परिषदचे उमेदवार आमचे ठरलेले आहे, परंतु जोपर्यंत रोस्टर निघत नाही तोपर्यंत आम्ही डिक्लेअर करू शकत नाही, त्याकरता आम्ही थांबवलेला आहे। पंचायत समितीचे उमेदवाराची सुद्धा निवड चालू आहे, नगर परिषदच्या उमेदवाराची सुद्धा निवड चालू आहे आणि सर्व आम्ही ताकदीनिशी महाराष्ट्रामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शन लढणार आहोत।